तर बारामतीच्या पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आज सांगता सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे। दुपारी 2 वाजता शारदा प्रांगण येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर या सभेला महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेला संबोधित करणार आहेत। विकास कोकरे आमचे प्रतिनिधी जोडले जाता या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। विकास, नक्कीच शिवम, बारामती विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्प्यात आला असून आज दुपारी 2 वाजता बारामतीमधील तहसील शारदा प्रांगण आहे, या शारदा प्रांगणाच्या ठिकाणी महायुतीची भव्याची सांगता सभा पार पडणार आहे। या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री तिथे उपस्थित राहणार आहेत। खरं तर या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी ही सभा होणार होती त्या ठिकाणी राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन सविस्तर आढावा घेतला होता। यामध्ये जास्त प्रयत्न असेल, सुरक्षेचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला तशा सूचना दिल्या होत्या। खरं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या होणाऱ्या सभेमध्ये महायुती खरं तर शक्ती प्रदर्शित करणार असल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे या सांगता सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। खरं तर ग्रामीण भागातील मतदारांना सर्वात आकर्षित करण्यासाठी खरं तर ही सभा अतिशय निर्णायक मानली जाते। आणि पवार कुटुंबाच्या निवडणुकीच्या परंपरेत खरं तर मिशन हायस्कूल हे पॉवर सेंटर मानलं जातं। तर मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्या ठिकाणाला एक ओळख मिळाली। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार त्या ठिकाणी तिथं सांगता सभा घेऊन त्या ठिकाणी शक्ती दाखवली, तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी दुसऱ्या बाजूला दाखवली। खरं तर आता देवेंद्र पवारांनी या ठिकाणी तिसराच त्या ठिकाणी पर्याय निवडल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे खरं तर शारदा प्रांगण हे विजय सभेचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा त्या ठिकाणी याच प्रकारावरती घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी सुरू केली। यातच आज दूर सांगता सभा या शारदा प्रांगणच्या मैदानावर पार पडते। राज्याचे मुख्यमंत्री या सभेला संबोधित करणार, त्यामुळे मुख्यमंत्री या सभेतून नेमकं काय बोलतात खरं तर याकडे सर्वांचं लक्ष लागले। विकास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या सभेच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। तर सुनेत्रा पवारांना या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। मंगलदास निकाळजे यांची वंचितमधून हकालपट्टी करण्यात आली। पक्षाचा आदेश डावलल्यानं मंगलदास निकाळजे यांच्यावर पक्षानं ही कारवाई केलेली आहे। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका ठेवत वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। निकाळजे यांनी बारामतीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र स्थानिक नेत्यांच्या विनंतीवरून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा देत फेसबुकवर पोस्ट शेअर केली आणि त्यानंतर मात्र वंचितनं त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।